शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला आणखी एक झटका दिलाय। कांजूरमार्गच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। पण शिवसेनेत प्रवेश करताना करंजेंनी सुनील राऊतांवर टीका केल्यानं पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक झटका। माजी नगरसेविका सुवर्णा करंजे शिवसेनेत, सुनील राऊतांच्या त्रासामुळे पक्षांतराचा दावा। ज्या वेळेला मला ह्यांनी मानसिक त्रास दिला किंवा काही त्रास दिला तर मी प्रत्येक वेळेला संजय राऊत यांच्याकडे ही तक्रार केलेली होती। किती अरेरावीने ते सगळ्यांशी बोलत असतात। कांजूरमार्गची कीड गेली, राऊतांचा पलटवार। आज आमच्या कांजूरमार्गमध्ये आनंद उत्सव साजरा करतात। ही एक कीड होती, ती कीड काल आमच्यातून निघून गेली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक धक्का दिलाय। माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करंजेंनी प्रवेश केला। यावेळी करंजेंनी थेटपणे सुनील राऊतांवर निशाणा साधला। सुनील राऊतांच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप करंजेंनी केलाय। ज्या वेळेला मला ह्यांनी मानसिक त्रास दिला किंवा काही त्रास दिला तर मी प्रत्येक वेळेला संजय राऊत यांच्याकडे ही तक्रार केलेली आणि त्यांनाही माहिती आहे की त्यांचा भाऊ मला किती सतावतो। पण कदाचित भाऊ असल्यामुळे तेवढ्यापुरते ते बोलत होते, पण सुनील राऊत यांचा स्वभाव असा आहे की कुणाचं ऐकायचं नाही। त्यांची अरेरावी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती अरेरावीने ते सगळ्यांशी बोलत असतात। त्यांचं तर म्हणणं होतं मला तिकीटच देऊ नये आणि तिकीट दिल्यानंतर मी निवडून येऊ नये यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि अशी धमकीसुद्धा दिली। धमकी म्हणजे मला असं वाटतं ते चॅलेंज होतं त्यांचं की ही बाई निवडून येणारच नाही आणि आली तर मी राजीनामा देईन। सुवर्णा करंजेंचा सेना प्रवेश राऊतांना मोठा धक्का मानला जातोय। मात्र त्यांच्या जाण्यानं आम्हाला कोणताही फरक पडणार नाही असा दावा आमदार सुनील राऊतांनी केलाय। करंजेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत राऊतांनी कांजूर मार्गची कीड गेली असा पलटवार केलाय। आज आमच्या कांजूरमार्गमध्ये आनंद उत्सव साजरा करतात, कारण ही एक कीड होती, ही कीड काल आमच्यातून निघून गेली आणि त्यामुळे आज कांजूर भांडूरमधली जनता फार आनंदामध्ये आहे। बघा, आरोप कोणावरती होतो? आरोप कधी छोट्या माणसाचा आरोप होत नाही। जो चांगलं काम करतो, कार्य करतो, त्याच्यावरती आरोप केले जातात आणि त्यामुळे मला त्याची चिंता नाही की तिने माझ्यावरती आरोप केले। तिचं काय कार्य आहे सगळी जनतेला माहीत आहे, त्यामुळे तिला जास्त किंमत द्यायची गरज नाही। एकंदरीतच शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला धक्के देत मुंबई महापालिकेची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीच्या तोंडावरच पक्षातील माजी नगरसेवक पक्षाला सोड चिठ्ठी देत आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचं आव्हान ठाकरे गट कसं पेलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।